श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सकाळ सकाळी आमच्या मी थोडं कामात बिझी होते म्हणून चहा बनवायला गेले. तर इकडे बघा पूर्ण दूधच सगळं किचनवरती सांडून ठेवलं होतं. पूर्ण दूध उतू केलं होतं. अगोदर मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर नाश्त्याला काहीतरी बनवायचं म्हणून पोहे बनवायला घेतले होते. इकडे ओवीला पटकन काहीतरी खाऊ चारले की नाही, मला डोक्याला काही ताप नाही आहे म्हणून मी पहिलं तर पोहे करायला घेतले. आणि त्यानंतर मग माझे पण आले होते, त्यांना पण चहा प्यायचा होता. आणि मग त्यांनी अगोदर सगळं दूध सांडून ठेवलं होतं म्हणून मी त्यांना म्हटलं आता तरी सावकाश करा. मग त्यानंतर त्यांनी चहा बनवायला घेतला होता. मी खूप बिझी होते कामामध्ये, म्हणजे मला पोहे बनवायचं होतं आणि त्यामध्ये चहा पण, म्हणून मी त्यांना सांगितलं बनवायला चहा. आणि त्यानंतर इकडे बघा ओवी पप्पाला घेच म्हणून असं पाठीमागे लागली होती, तर तिचा पप्पानी घेतलं आणि दोघांनी पण चहा घेतला आणि बिस्किट आणि चहा खाल्लं. मला वाटलं ओवी जास्त बिस्किट नाही खाणार म्हणून म्हणते तिला आपण थोडंसं खाऊ चारून घेऊयात. तर आणि तुम्हाला एक सांगू का, आपल्या आयुष्यामध्ये ना आपला जोडीदार आपल्या सोबती असला पाहिजे, तरच आपण प्रत्येक गोष्टीत आपण समोर जाऊ शकतो आणि कोणतीही गोष्ट आपण सहजपणे करू शकतो जर आपला जोडीदार आपल्या सोबती असेल. दोघांच्या मध्ये ओवीसारखं बडबड बडबड करत होती म्हणून आहोने ओवीला घेतलं आहे आणि मी पोहे इकडे तयार करत आहे. पोहे माझे तयार झाले होते आणि त्यासाठी ना मला लिंबू पाहिजे होता आणि मग मी घरासमोर लगेच गेले आणि हे आहे आमच्या लिंबूचं झाड. तर मी इथून एक लिंबू तोडून घेतला आणि पोहे कसं अपुरे येत आहे लिंबू विना, आणि मला तर खूप आवडतं पोहे आणि लिंबू. मग त्यासाठी मी इकडे मला प्लेटमध्ये पोहे घेतलेले आहेत आणि त्यासोबत लिंबू घेतलेलं आहेत. आणि तर ना ओवीला चारून घेऊयात आणि मग आपण खायला सुरुवात करू, कारण तिथं ओवी खातच नव्हती. मला खूप त्रास देते, म्हणजे खूप त्रास देते आणि तिला एवढं जबरदस्तीने चारावं लागते ना, त्यातून सुद्धा ती खात नाही. आणि हे असंच असतं, तिचं दूध पण पित नाही, खाऊ पण खात नाही आणि तिच्या पोटाचा विचारच करत नाही ती. ओढली ओढून तिला खेळायला लागतं फक्त मातीमध्ये. तर असू देत गाईस, इकडे माझे कामं पटपट आवरून घ्यायला लागली. मी झाडू वगैरे मारलं आणि मला ओवी कुठे सापडेना झाली होती. मग मी शोधलं तर ती गोडवणामध्ये अशी मस्ती करायला लागली होती. त्यानंतर बाहेर आले. बाहेर येताच बघते तर काही इथं आंब्याला एवढा मोहर लागला होता, खूप आंबे भेटणार आहेत खायला ह्या वेळेस. त्यानंतर भांडी वगैरे क्लीन केली होती, ती व्यवस्थित लावली आणि त्यानंतर म्हटलं चला आता आपण ओवीने तर काही खाऊ खाल्लं नाही, आपण दूध थंड व्हायला ठेवू खिडकीमध्ये. दूध थंड व्हायला ठेवलं आणि झाडांना पाणी वगैरे दिलं. त्यानंतर ओवीला असं काहीतरी आयडिया करून मी दूध पाजायला घेतलं होतं, पण त्यात पण ओवी दूध पेणं झाली होती. मला तर ना खूप राग आला होता. ही रोज असं करते, एक दिवस असं इजा नसतो की ही काही ना काही केल्याशिवाय दूध पित नाही किंवा खाऊ खात नाही. खूप त्रास देते मला. त्यानंतर म्हटलं चला आपली पटपट कामं करूयात म्हणून कामं केलं होतं. त्यानंतर आमच्या घरी आलं होतं आज केसावरती भांडी. तर मी हा छानसा डब्बा घेतला स्माईलचा, मला खूप आवडला, मी घेऊन टाकला. त्यानंतर आमच्या आहोंना खायचं होतं मिरचीची चटणी, मग ते मी बनवायला घेतली होती आणि मस्तपैकी बनवली आहे आणि आम्ही दोघांनी जेवण केलं. तर तुम्ही जाता जाता फॉलो आणि लाईक करून जावा. बाय.